शिवराय मित्रांनो, कसे आहात? सुशाय गात ना. तर आज आपण आलो आहे लोहगड किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी. मी लोहगड किल्ल्यावरतीच आहे. तर जास्त वेळ न घालवता चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण लोहगडच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि इथं 20 रुपये पार्किंग आहे टू व्हीलरसाठी. आणि आपल्या ट्रॅकला सुरुवात केली आहे. तिकडे मके भाजले आहेत, ते मके यो असले बघायला ते माकड. तर मित्रांनो, गडावरती 25 रुपये पर हेड तिकीट आहे. मी आज तुम्हाला दाखवणार एक नंबरचा असा भन्नाट असा व्ह्यू. कारण ऑलमोस्ट आपण गडावरती पोहोचलोय. मागे बघाल पूर्ण लोहगड पूर्ण धुक्याने हरवलेला आहे बघा. एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो. हा व्ह्यू बघा. या धुक्यामध्ये हरवलेला तो आहे तिकडे तिकोना. आणि जर ह्या साईडला बघाल तर आहे तुंग. आणि जर ह्या साईडला बघाल तर समोर आहे विसापूर किल्ला. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे गडाचा पहिला दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजाजवळ. ही अशी एंट्रन्स आहे या दरवाजाची. हे आहे देवडी. म्हणजे त्या काळी इथे पहारेकरी असायचे, जिथं आराम करायचे ते. जसं आपण होते ना तिथे बघा तोफे दिसत आहेत रणगाड्यावरती. सह्याद्री प्रतिष्ठानने खूप भारी प्रकारे ते ठेवले आहेत. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहे गडावर असलेले 2 प्राचीन जागा. म्हणजे त्या काळात एक असे शौचालय होते ते आपण बघणार आहे. आणि तिथेच आपल्याला एक चोरवाट दिसते. ती चोरवाट बघूया आपण. चिखल झालेलं एकदम, कारण कंटिन्यू पाऊस पडतो इकडं. ही आहे ती जागा. शौचालय होते. कसं आहे काळोख आहे हे बघा. केवढे छोटेसे खोले आहेत, त्याच्यामध्ये शौचालय होते. आता काळोख आहे त्या कारण दिसणार नाही, पण आपण शौचालयाने इथून लाईट येण्यासाठी बरोबर त्याने एवढा होल दिलेला आहे. तर चला मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो चोरवाट. त्याची गडावरून उभ्या ते इथं येते. मित्रांनो, इथं आपल्याला गडावरूनच कुठं इथं निघते. पण आता एवढं वर्ष झाली त्यासाठी ते दरवाजा आता बंद केला असेल. तो चोरवाटचा होता, जपून जायचंय. ही आहे ती जागा. ही आहे ती म्हणजे चोरवाट. ती गडावरूनच कोणतरी वाट आहे तिथून निघते. नंतर तुम्ही या साईडला बघा. एक क्लास व्ह्यू आहे मित्रांनो, एक नंबर. मित्रांनो, लोहगड किल्ल्यावरचं येण्याचं एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरतची मोहीम जिंकली होती आणि त्याच्यामध्ये जो एक खजिना त्यांनी जिंकला होता तो ह्याच लोहगड किल्ल्यावरती ठेवला होता. आणि ती जागा बघण्यासाठी आपण स्पेशली या लोहगड किल्ल्यावरती आलो आहे. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय गडावरती असलेला 3रा दरवाजा म्हणजेच नारायण दरवाजा. नारायण दरवाजा. आणि ती 2 पोळ्या दिसल्या म्हणजे पहारेकरी वगैरे असतील, सामान वगैरे ठेवण्यासाठी जागा असणार. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय गडावरचा शेवटचा दरवाजा म्हणजेच हनुमान दरवाजाजवळ. मित्रांनो, हा आहे गडाचा शेवटचा दरवाजा म्हणजे हनुमान दरवाजा. आणि तुम्ही जर दोन्ही बाजू बघाल तर ह्या साईडलाही हनुमानाची मूर्ती आणि ह्या साईडला देखील हनुमानाची मूर्ती आहे. जसं आपण आत्म्याला हे बघा केवढी विशाळ सुळे आहेत. म्हणजे त्या काळी समजा कोण शत्रू वगैरे असलं तर त्यांना थांबवण्यासाठी. आणि ती साखळी कडी बोर्स वगैरे दोन्ही साईडला आहेत. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे लोहगड किल्ल्यावरती. आणि जो व्ह्यू आहे तो नादच आहे. म्हणजे सगळीकडंच धुकं पसरलेलं आहे. आणि हा असा 360 व्ह्यू घेतला. मित्रांनो, इथं कोणाचं तरी कबर आहे. एक्झॅक्टली कोणाचं आणि जर तुम्ही या साईडला बघा तर हे सभागृह, शिवकालीन सभागृह तुम्ही बघू शकता माझ्या मागे. इथे 3 तोफा आहेत रणगाड्यावरती. आणि सह्याद्री प्रतिष्ठानने खूप भारी प्रकारे ते ठेवलेले आहे तिथे. मित्रांनो, आता आपण जाणार आहे गडावर असलेलं महादेवाचं मंदिर. आणि त्याच्यासमोर आहे नंदी महाराजाची मूर्ती. ती बघायला आपण जाणार आहे. हर हर महादेव. मित्रांनो, खूप खतरनाक आणि खूप किल्ला आहे तो भरलेला आहे. आता आपल्याला इथे गडावरती सगळ्यात मोठं तलाव त्याकडे त्याला 16 कोण आहे. त्याकडे त्याला 16 तलाव असं म्हटलं जातं. त्याच्यात माझ्या मागे बघू शकता हे आता पावसाने
रस्ताच दिसत नाही. मित्रांनो हा आहे तो व्ह्यू. म्हणजे या साईडला दुसरं दिसतं फक्त. आणि बघा रिव्हर्स वॉटरफॉल. पण रिव्हर्स वॉटरफॉल असं वाटतं की डेड एंड आहे पूर्ण. सगळ्यात भारी तर मला रिव्हर्स वॉटरफॉल वाटते. पाणी वरती येते. क्लास व्ह्यू. एवढा वारा मारतोय ना मित्रांनो. या साईड बघा. मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे त्या सोलापुरी तलावाकडे. किती विशाल असे सोलापुरी तलाव आहे. आणि त्या कारणाने त्याला सोलापुरी तलाव असं म्हटलंय. म्हणजे तुम्ही जे गड दिसताय नाव दिलंय. आणि जरा जपून कारण वारा खूपच मारतंय. मे बी तुम्हाला वारा खूपच वारा मारतंय त्या कारण जरा आपण त्या पायऱ्यातून तर आतमध्ये जाऊया. बघूया आतून व्ह्यू कसा आहे तो. पायऱ्या या पायऱ्यातून आपल्याला आता आत जायचंय. बघा इथं आता दिवे वगैरे ठेवण्यासाठी ही जागा असू शकते. कसला एको मारतो मित्रांनो. आणि तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलो आहे विंचूकडाकडे. पण पावसामुळे विंचूकडा बंद केलेला आहे. सो ह्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही कारण कसं आहे पूर्ण धुकं असतं. हे का तुम्ही बघू शकता पूर्ण धुकं आहे आणि थोडंसं रिस्की आहे त्या कारणाने इथं बंद केलेलं आहे. तर मित्रांनो पावसामुळे विंचूकडा बंद केलेला आहे आणि ते खूप बरं केलं आहे. कारण कसं आहे जर तुम्ही समोर बघितलं असेल तर पूर्ण धुकं होतं आणि त्या धुक्यामध्ये समजा कोण व्यक्ती गेला तर ते म्हणजे रिस्की होऊ शकतं. प्लस जे रेलिंग आहेत तिथे जे व्यक्ती होते त्यांनी सांगितले जे रेलिंग्स आहेत ते तुटलेले आहेत आणि कसं समजा धरलं व्यक्तीने आणि समोर ती रेलिंग तुटली तर अपघात होऊ शकतो. त्या कारणाने विंचूगडा बंद केलेला आहे. तर मित्रांनो आता पण चालवलं आहे ह्या गडावर असलेली लक्ष्मी कोठी. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरतची मोहीम जिंकली आणि त्यांच्यानंतर जो खजिना वगैरे होता तो ती जागा तिथे आहे. तिथे जाऊन आपण बघूया कशी आहे ती लक्ष्मी कोठी. तिथं बघाल तिथं सगळीकडे फक्त धुकं 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 दिसत आहे. आणि याच्यामध्ये हा ट्रेकिंग क्लास एक नंबर भारी व्ह्यू यार. सोलोचं एकदम मजाच वेगळी आहे. म्हणजे कुठे पाहिजे तिथे जा कधीही जा उठा सकाळी चला मूड झाला जायचं चला असाच विषय होय. माझा तर सेम विषय आहे. त्या कारणाने मी एकटाच फिरत असतो जिथे जमेल तिथे फिरतो. मित्रांनो आपण फायनली पोहोचलो आहे लक्ष्मी कोठी. त्यासाठी आपण या किल्ल्यावरती आलेलो आहे. वाट खाली जायचे. पहिलं लक्ष्मी कोठी जाण्याच्या आधी इथे घोड्याची पाग आहे तिथे जाऊ आपण. मे बी तिथं पाणी असणार साठलेलं कारण ते कसं गोल गुहासारखं आहे. तर ती दाखवत तुम्हाला जागा पहिली. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहे लक्ष्मी कोठी जवळ. खूप चिखल आहे सुकानाने आता सांभाळून ते जावे लागेल. मित्रांनो ही आहे ती लक्ष्मी कोठी. चला आपण मंदिर वगैरे आपले असतात. हीच आहे ती जागा छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरतची मोहीम जिंकली आणि त्याच्यामध्ये जो एक खजाना होता तो ह्या जागेवरती ठेवला होता. तर मित्रांनो पायऱ्याने आतमध्ये दिवे लावले आहेत तर आतमध्ये मंदिर असणार त्या कारणाने मी आतमध्ये जात नाही. आणि इथं अशा खोल्या आहेत. इथे एक खोले त्या साईडला एक खोले या सगळीकडे अशा खोल्या आहेत. आणि हा असा ही जागा आणि हा व्ह्यू समोर एंट्रन्स आहे. आता हे एक्झॅक्टली काय झालं कशा कारणाने झालं ते आपल्याला सांगू शकत नाही मी. तर चला मित्रांनो लक्ष्मी कोठी तर बघितलेली आहे आपण. चला मित्रांनो अशा प्रकारे आपण लक्ष्मी कोठी तर फिरलेलो आहे. आता आपण जाऊया रिटर्न. मित्रांनो अशा प्रकारे आपण पूर्ण लोहगड किल्ला एक्सप्लोअर केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा ताकी जर त्यांना इथे यायचंय तर ते व्ह्यू बघून त्यांना काहीतरी मदत होईल. आणि शेवटचं म्हणजे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू असल्याच कुठल्या तरी ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.